नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चातुर्मास पाठशाला भाग 1 मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती. नामस्मरण करताना ही जपमाळ ठरेल लाभदायक. भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालीरीती, मान्यता आहेत. आपल्या देशात शेकडो मंदिरे आहेत. विविध धर्म, जाती, पंथ एकत्रपणे भारतात नांदतात. धर्म, विचार, पद्धती, चालीरीती, परंपरा वेगळ्या असल्या तरी एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे नामस्मरण. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमी करत असते. नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे. देवाची साधना करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार आहे. नामजप हा कोणालाही हानिकारक नाही. नामजपाला वयाचे बंधन नसते. नामजप कुठेही करता येतो. त्याला खास वैशिष्ट्य, स्थळ हवे असे काहीही नाही. शांत आणि एकांत जागा उपलब्ध असली तर अधिक चांगले, पण ती उपलब्ध नसली तरी चालते. नामजपाला पहाटेच्या मुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते, अशी मान्यता आहे. नामजपासाठी सोवळे ओळे पाळण्याची आवश्यकता नाही. नामस्मरण करताना विविध माळांचे उपयोग केला जातो. नामस्मरण करताना कोणत्या माळा अधिक लाभदायक ठरू शकतात हे आपण जाणून घेऊया पुढील भाग. श्री स्वामी समर्थ. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थाला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.